तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ज्या लाडक्या बहिणींना आता मार्च महिन्याचा EMI किंवा मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी येणार अशी प्रतीक्षा लागली असून लाडक्या बहिणींनो प्रतीक्षा करायची गरज नाही आहे। येत्या 6 तारखेच्या नंतर आठवड्यामध्ये कोणत्याही वेळी शासनाचा ट्विटरवरती किंवा प्रसिद्ध GR प्रसिद्ध होऊ शकतो। त्याच्याच नंतर तुम्हाला हा लाभ येईल, त्याच्याच नंतर हा लाभची प्रसिद्धी होईल। GR आल्याच्या नंतरच तुम्हाला हा जो लाभ आहे तो वितरण होणार आहे। तर बाकीच्या देखील गोष्टी आहेत। गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिली होती अशा लाडक्या बहिणींना देखील मुदतवाढ दिली असून ती देखील करणं अनिवार्य आहे। ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आलेला नाही किंवा फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना लवकरच EMI किंवा तुमचा जो लाभ आहे तो लवकरच तुमच्या खात्यामध्ये येईल। तुम्हाला KYC करणं अनिवार्य असून तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमची KYC करणं अनिवार्य असून सरकारने 1 महिना देखील मुदतवाढ दिली असून तुम्ही करणं अनिवार्य आहे। पण आता मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो GR आल्याच्या नंतरच तुमच्या खात्यामध्ये डेबिट होईल। पण ज्या लाडक्या बहिणींना मागील नोव्हेंबर आणि डिसेंबर देखील महिन्याचा लाभ आलेला नाही अशा देखील लाडक्या बहिणींना सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या लाभाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट थोड्याच दिवसांमध्ये किंवा उद्या किंवा परवा या 2 दिवसांमध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा देखील लाभ वितरण झाले नाही याच्यावरती काही महत्त्वपूर्ण सरकार GR किंवा अपडेट देखील देतील। 2 हप्त्यांचा देखील जो निर्णय असेल ते मंत्री आदित्यताई तटकरे, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे सर्वच तुम्हाला देतील। त्याच्याच नंतर तुम्हाला या मागील 2 हप्त्याचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं हप्ते वितरण होईल। पण ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा देखील हप्ता आलेला असून फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता आलेला आहे त्यांना मार्च महिन्याचा देखील हप्ते वितरण होणार असून GR आल्याच्याच नंतर तुम्हाला तुमचे हप्ते वितरण केले जाईल। ह्यामध्ये सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून वयोवृद्ध 61 वर्षापेक्षा जास्त महिलांचं जर वय असेल तर अशा लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ कायमस्वरूपी सरकारने बंद केला असून त्यांना इथून पुढे कोणताही लाभ घेता येणार नाही किंवा लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेता येणार नसून त्यांना या योजनेतून वगळण्यात आला असून कारण की त्यांची वयोमर्यादा 61 वर्षापेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना या गोष्टीमधून वगळण्यात आलेले आहे। लाभ वितरण कधी होणार, मार्च महिन्याचे कधी होणार, GR आल्याच्याच नंतर तुम्हाला ह्या सर्व अपडेट मी तुम्हाला देतो। पण तुमची जर EKYC राहिली असेल तर 1 महिन्याचा कालावधी वाढवून दिला असून तुम्ही लवकर EKYC करणं अनिवार्य आहे। तुम्ही प्रतीक्षा न करता लवकरात लवकर जावा। ज्यांचे EMI किंवा ज्यांचे हप्ते देखील अजून जमा झालेले नाहीत त्यांना ही KYC करणं महत्त्वपूर्ण आहे कारण की तुम्ही KYC केली असता परत तुमचा मोबाईल नंबर चेंज किंवा तुमचे बँक डॉक्युमेंट किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या चेंज झाल्या असतील तर तुम्हाला त्यामध्ये हप्ते वितरण होणार नाही। तुम्ही लवकरात लवकर जावा, तुमचे क्लिअरिफिकेशन परत KYC करून तुमचा फॉर्म सबमिट करा म्हणजेच तुम्हाला मागील हप्त्यांचे वितरण होईल। त्याच्याच नंतर तुम्हाला मार्च महिन्यात देखील हप्ते वितरण होईल। त्याच्याच नंतर तुम्हाला सर्व हप्ते वितरण केले जाईल। GR आल्याच्या नंतर तुम्हाला मार्च महिन्याचा जो लाभ आहे तो लवकरच वितरण होईल। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।